हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण पिट्युटरी ग्लँडच्या अँटीरियर लोबमधील हॉर्मोन शिकलो. आपल्याला माहिती आहे पिट्युटरी ग्लँडच्या अँटीरियर लोबमधून ग्रोथ हार्मोन, त्यालाच आपण सोमॅटोट्रॉफिक हार्मोन म्हणतो, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, प्रोलॅक्टिन, गोनॅडोट्रॉफिक हार्मोन्स, असे वेगळ्या प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. आणि आणखीन एक हार्मोन आपण शिकलो होतो की जे इंटरमिडिएट लोबमधून सिक्रेट केलं जातं, ज्याचं नाव आहे MSH. बरोबर आहे. ही सर्व हॉर्मोन्स त्यांचे नॉर्मल फंक्शन्स बॉडीमध्ये काय आहेत ते, आणि या हॉर्मोनचं एक्सेस किंवा लेस सिक्रिशन झाल्यानंतर ज्या काही डिसऑर्डर्स होतात त्या डिसऑर्डर्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केल्या. आजच्या एकदम शॉर्ट लेक्चरमध्ये आपण फक्त 2 हॉर्मोन्स डिस्कस करणार आहोत, आणि ती दोन्हीही हॉर्मोन पिट्युटरी ग्लँडच्या पोस्टेरियर लोबमधून सिक्रेट केले जातात, ज्याला आपण न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतो. पोस्टेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड इज कॉल्ड एज अ न्यूरोहायपोफायसिस. बरोबर आहे. हा जो न्यूरोहायपोफायसिस नावाचा पोस्टेरियर लोब आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा स्वतः कुठल्याही प्रकारचे हॉर्मोन सिंथेसाइज करत नाही. मग हा काय करतो, तर हायपोथॅलॅमस मध्ये ज्या वेगवेगळ्या न्यूक्लिया आहेत, या न्यूक्लिया हॉर्मोन तयार करतात आणि या न्यूरोसिक्रेटरी सेलच्या मार्फत त्या पोस्टेरियर लोबकडे पाठवतात. मग या हायपोथॅलॅमस मध्ये कुठल्या न्यूक्लिया आहेत रे? फॉर एक्झाम्पल सुप्रा ऑप्टिक न्यूक्लियस. बरोबर आहे. आणि एक दुसरं अनेक आहेत, परंतु त्यातल्या मेन न्यूक्लिया फक्त आपण या ठिकाणी डिस्कस करूया. एक आहे पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियस. बरोबर आहे. या दोन्ही न्यूक्लियाबद्दल आपण पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर शिकत असताना बोललो होतो. ऍक्च्युअली सुप्रा ऑप्टिक आणि पॅराव्हेंट्रिक्युलर न्यूक्लियाय याच्यामध्ये ज्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स आहेत, या न्यूरोसिक्रेटरी सेल हे हॉर्मोन तयार करतात, आणि या न्यूरोसिक्रेटरी सेलच्या ॲक्झॉन मार्फत हे हॉर्मोन पिट्युटरी ग्लँडच्या पार्स नर्व्होसा मध्ये आणून स्टोअर केले जातात. बरोबर आहे. पोस्टेरियर लोबचा पार्स नर्व्होसा त्याच्यात आणून स्टोअर केले जातात. मग हा पार्स नर्व्होसा काय करतो, या न्यूक्लियानी तयार केलेले हॉर्मोन घेतो आणि पुढे रिलीज करतो. इट स्टोअर अँड रिलीज द हॉर्मोन सिंथेसाइज्ड बाय न्यूक्लियाय इन हायपोथॅलॅमस. मग आता हे कुठले हार्मोन्स आहेत रे? 2 हार्मोन्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यापैकी एक हार्मोन आहे ज्याला आपण म्हणतो अँटी डायुरेटिक हार्मोन किंवा ADH. त्याचं दुसरं नाव आहे व्हॅसोप्रेसिन. आणि दुसरं जे हार्मोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिटोसिन. हे पहा, इतर 2 चॅप्टर मध्ये या दोन्ही हार्मोन बद्दल आपण डिस्कशन अगोदरच या गोष्टी शिकलेलो आहोत. हे पहा, त्यापैकी जे पहिलं हार्मोन आहे ज्याला आपण अँटी डायुरेटिक हार्मोन ADH किंवा व्हॅसोप्रेसिन असं म्हणतो, या हार्मोनचा उल्लेख एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन या ठिकाणी आला होता. एक्सक्रिशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, युरिन फॉर्मेशनचं मेकॅनिझम ज्या वेळेला आपण पाहत होतो, त्यावेळेला वॉटर रिॲब्सॉर्प्शनची प्रोसेस रेग्युलेट करणारं जे हॉर्मोन आहे, दिस हॉर्मोन इज अँटी डायुरेटिक हार्मोन. मग मुद्दा असा आहे की याची ऍक्शन होते कशावरती? फर्स्ट पॉइंट बघा, इट ऍक्ट ऑन DCT अँड कलेक्टिंग ट्युब्युल्स ऑफ नेफ्रॉन. किडनीमध्ये जे नेफ्रॉन आहेत त्या नेफ्रॉनच्या DCT आणि कलेक्टिंग ट्युब्युल याच्यावरती ऍक्शन होते. युरिन फॉर्मेशन आपल्याला आठवत असेल, यामध्ये माल्पिजन बॉडीमध्ये अल्ट्रा फिल्ट्रेशन होतं. तयार झालेल्या फिल्ट्रेटमध्ये जी युजफुल सबस्टन्सेस आहेत ते रिॲब्सॉर्ब केले जातात, आणि या रिॲब्सॉर्प्शनच्या प्रोसेसमध्ये वॉटर रिॲब्सॉर्प्शन हे वेगळ्या ठिकाणी होतं. आपण शिकलो PCT मधून वॉटरचं जे रिॲब्सॉर्प्शन होतं दॅट नीड नॉट रिक्वायर ADH हार्मोन, इथून होतं ते. बट DCT मधून आणि कलेक्टिंग ट्युब्युल मधून जे पाण्याचं रिॲब्सॉर्प्शन होतं, इट इज अंडर द कंट्रोल ऑफ ADH हार्मोन. बरोबर आहे का? आणि मग या DCT आणि कलेक्टिंग ट्युब्युलच्या वॉलवरती ऍक्ट होणारं अँटी डायुरेटिक हार्मोन. बरोबर. इट ऍक्ट ऑन द वॉल ऑफ DCT अँड कलेक्टिंग ट्युब्युल्स ऑफ नेफ्रॉन. सी व्हॉट इज द फंक्शन? हे पहा, DCT आणि कलेक्टिंग ट्युब्युल मध्ये ज्या सेल आहेत
या सेलला जास्तीत जास्त पाणी रिअब्सॉर्ब करण्यासाठी स्टिम्युलेट करण्याचं काम अँटी डायुरेटिक हार्मोन करतो. आणि त्यामुळे आपण म्हणतो इट स्टिम्युलेट reabsorption of water in the distal convoluted tubule and collecting duct of uriniferous tubule of the kidney. किडनी मध्ये ज्या युरिनिफरस ट्यूब्यूल आहेत त्यापैकी डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट यांच्या वॉल मधून होणारं जे वॉटर रिअब्सॉर्प्शन आहे ते स्टिम्युलेट करण्याचं काम हे एडीएच हार्मोन करतं. एडीएचचं सिक्रेशन कधी जादा होतं रे? ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल, बॉडी फ्लुइड मध्ये पाणी कमी पडायला लागलेलं असेल, आपण डिहायड्रेट झालेलो असू, तर त्यावेळेला आपल्या पिट्युटरी ग्लँडच्या पोस्टेरियर लोब मधून एडीएच भरपूर प्रमाणात सिक्रेट होतं. धिस एडीएच स्टिम्युलेट डीसीटी अँड कलेक्टिंग डक्ट टू रिअब्सॉर्ब मोर अँड मोर वॉटर आणि टू मेक युरिन मोर अँड मोर कॉन्सन्ट्रेट. बघा, फिल्ट्रेट मधलं पाणी जास्तीत जास्त रिअब्सॉर्ब केल्यानंतर ही युरिन जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट होते. म्हणजे युरिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचं हे काम करतं आणि युरिनचा व्हॉल्यूम कमी होतो. व्हॉल्यूम का कमी होतो? त्याच्यातलं पाणी कमी होतं आणि त्यामुळे युरिन व्हॉल्यूम कमी करणे आणि युरिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं ही दोन कामं या अँटी डायुरेटिक हार्मोनची आहेत. आणि हे कधी सिक्रेट केलं तर ज्या वेळेला शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे. शरीरामध्ये पाणी भरपूर असेल अशा वेळेला एडीएचचं सिक्रेशन कमी केलं जातं. एडीएचचं सिक्रेशन कमी झालं की डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट मधून होणारं वॉटर रिअब्सॉर्प्शन कमी होतं आणि एक्सेस वॉटर युरिन बरोबर बाहेर फेकलं जातं. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो एडीएच हार्मोन काय करतं रे? इट डिक्रीजेस लॉस ऑफ वॉटर बाय रिड्युसिंग युरिन क्वांटिटी. वॉटर लॉस कमी करतो. कारण काय? युरिनची क्वांटिटी कमी होते. का क्वांटिटी कमी होते? पाणी रिअब्सॉर्ब केल्यामुळे क्वांटिटी कमी होते. अशा प्रकारचं कमी प्रमाणात युरिन तयार करण्यासाठीचं हे हार्मोन आहे. म्हणजे मोर अँड मोर कॉन्सन्ट्रेट युरिन ह्याच्यामुळे तयार होते. आणखीन एक दुसरं फंक्शन पहा. दिस हार्मोन इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. सी हाऊ इट इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी काय करतं रे? इट ब्रिंग अबाउट व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे ब्लड व्हेसलचा डायमीटर कमी करणे. ब्लड व्हेसलचा डायमीटर कमी करतो, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतो. दॅट्स वाय दिस हार्मोन इज कॉल्ड एज व्हॅसोप्रेसिन. मी हा शब्द फोडतो. व्हॅसो म्हणजे व्हेसल, प्रेसिन प्रेस करणे. म्हणजे व्हेसल्सना प्रेस करतो, व्हेसल्सना कॉन्ट्रॅक्ट करतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज व्हॅसोप्रेसिन. आणि आपण सर्क्युलेशन मध्ये शिकलो ब्लड व्हेसलचा डायमीटर कमी झाला की ब्लड प्रेशर वाढेल, ब्लड व्हेसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या की ब्लड प्रेशर वाढेल. आणि त्यामुळे आपण म्हणतो एडीएच हार्मोन हेल्प टू इन्क्रीज ब्लड प्रेशर बाय कॉझिंग व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन, मीन्स बाय डिक्रीजिंग द डायमीटर ऑफ ब्लड व्हेसल. हे एवढीच कामं आहेत, एवढेच दोन महत्वाचे फंक्शन्स एडीएच हार्मोनचे आहेत. आता मुद्दा आहे की जर या हार्मोनचं सिक्रेशन कमी किंवा जास्त झालं तर काय होईल? बघा, जर ॲबनॉर्मली या हार्मोनचं सिक्रेशन एक्सेस झालं तर हे हार्मोन काय करेल रे? कॉन्सन्ट्रेट युरिन तयार करेल. आणि युरिन जर कॉन्सन्ट्रेट झाली तर बॉडीमध्ये फ्लुइड रिटेन्शन होईल. बरोबर आहे का? फ्लुइड रिटेन्शन होईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेट युरिन तयार झाल्यामुळं युरिन बरोबर वॉटरचा लॉस कमी होईल आणि बॉडीमध्ये वॉटर रिटेन केलं जाईल, म्हणजे एक्सेस सिक्रेशन मुळे. त्याच्या पुढचा मुद्दा, जर या हार्मोनचं सिक्रेशन कमी झालं तर काय होईल? जर या हार्मोनचं सिक्रेशन कमी झालं तर त्या व्यक्तीला डायबेटिस इन्सिपिडस नावाची डिसऑर्डर होते. आता ही डिसऑर्डर पण आपण एक्सक्रिशन मध्ये डिस्कस केलेली आहे. सी, दिस डिसऑर्डर इज ऑल्सो कॉल्ड एज अ फॉर्मिंग टेस्टलेस युरिन और टेस्टलेस युरिन ऑफ ड्रिंकर्स डिसीज. याला ड्रिंकर्स डिसीज असं पण म्हटलं जातं. आता हा शब्द का वापरला जातो? कारण की या डिसीज मध्ये व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात पाणी पितो, ड्रिंक करतो आणि त्यामुळे आपण याला ड्रिंकर्स डिसीज म्हणतो. कधी होतो? इट इज कॉज्ड ड्यू टू लेस सिक्रेशन ऑफ एडीएच. त्यामुळे आपण म्हणतो पहा, डेफिशियन्सी ऑफ एडीएच रिड्युसेस वॉटर रिअब्सॉर्प्शन. म्हणजे जर समजा एडीएचचं सिक्रेशन कमी झालं तर डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट मधून होणारं वॉटर रिअब्सॉर्प्शन कमी होईल अँड इन्क्रीजेस युरिन आउटपुट. त्यामुळे युरिन आउटपुट वाढेल. का वाढेल? कारण की युरिन बरोबर वॉटर लॉस होईल. त्या व्यक्तीच्या शरीरात भरपूर युरिन तयार होईल. त्या युरिनचा
व्हॉल्यूम जास्त असेल पण कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, मीन्स दॅट युरिन विल बी डायल्यूट, ते डायल्यूट युरिन तयार होईल. म्हणजे डेफिशियन्सी ऑफ एडीएच कॉजेस द फॉर्मेशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ डायल्यूट युरिन. आणि जेव्हा व्यक्तीचा युरिन आउटपुट एडीएच सिक्रिशनच्या कमी होण्यामुळे वाढतो, बघा युरिन आउटपुट वाढतो पण कारण काय, एडीएचचं सिक्रिशन कमी होणे, त्या केसला, त्या कंडिशनला आपण डायबिटीस इन्सिपिडस म्हणतो. दिस कंडिशन इज कॉल्ड एज अ डायबिटीस इन्सिपिडस. पहा, पण डायबिटीसचा आणखीन एक वेगळा प्रकार आपण शिकतो, डायबिटीस मेलिटस. हे पहा, डायबिटीस मेलिटस इज कॉज्ड ड्यू टू लेस सिक्रेशन ऑफ इन्सुलिन, आणि त्या केसमध्ये व्यक्तीच्या युरिन मध्ये ग्लुकोज लॉस केला जातो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, डायबिटीस इन्सिपिडस नावात जरी डायबिटीस असेल तरी तो व्यक्ती फक्त लार्ज अमाऊंट मध्ये युरिन तयार करतो, दॅट डज नॉट कंटेन ग्लुकोज, मीन्स देर इज नो ग्लुकोज इज लॉस्ट इन द युरिन, आणि त्यामुळे आपण त्याला टेस्टलेस युरिन म्हणतो. डायबिटीस मेलिटस झाला असेल तर स्वीट युरिन होईल, त्याचं कारण काय, त्या युरिन मध्ये ग्लुकोज असेल. परंतु डायबिटीस इन्सिपिडस मध्ये युरिन मध्ये ग्लुकोज नाहीये आणि त्यामुळे टेस्टलेस युरिन, फक्त तिचा व्हॉल्यूम जास्त आहे आणि ती डायल्यूट आहे. बरोबर आहे का? आता हा जो डायबिटीस इन्सिपिडस आहे याची वैशिष्ट्य काय, दिस डिसीज इज कॅरेक्टराइज्ड बाय, पहिला पॉलीयुरिया. सी व्हाट इज मीन बाय पॉलीयुरिया. पॉलीयुरिया इज फॉर्मेशन ऑफ लार्ज क्वांटिटी ऑफ युरिन, भरपूर प्रमाणात युरिन तयार करणे, त्याला आपण पॉलीयुरिया असं म्हणतो. सिक्रेशन और रिलीज ऑफ लार्ज अमाउंट ऑफ युरिन इज कॉल्ड एज अ पॉलीयुरिया. का, मी मगाच सांगितलं व्हॉल्यूम कमी होतो कारण व्हॉल्यूम युरिनचा वाढतो कारण की वॉटर रिअब्सॉर्प्शन कमी होतं, हे झालं एक सिम्पटम. दुसरं, डायल्युटेड युरिन, त्या व्यक्तीची युरिन डायल्यूट होते. वाय युरिन इज डायल्यूट, बिकॉज इट कंटेन लार्ज अमाउंट ऑफ वॉटर. पुढं डिहायड्रेशन, तो व्यक्ती डिहायड्रेट होतो. वाय डिहायड्रेशन, युरिन मध्ये पाण्याचा लॉस. सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. आता जर समजा शरीरातून भरपूर पाण्याचा लॉस झाला असेल तर त्या व्यक्तीला भरपूर पाणी प्यावं लागतं आणि मग आपण त्याला पॉलीडिप्सिया असं म्हणतो, एक्सेसिव्ह थर्स्ट किंवा फ्रिक्वेंट थर्स्ट. आणि म्हणून तर डिसीजला ड्रिंकर्स डिसीज असं म्हटलंय, कारण की शरीरातल्या पाण्याचा लॉस झाल्यामुळे तो भरपूर प्रमाणात पाणी पित राहतो. बरोबर, ड्रिंकर्स डिसीज. अँड लो बीपी और हायपोटेन्शन. बघा, एडीएच इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग ब्लड प्रेशर. इथं जर एडीएच कमी असेल तर ब्लड प्रेशर कमी होतं. त्याच्या मागे दोन कारण आहेत, एक तर ब्लड वेसल डायलेट होतात आणि दुसरी गोष्ट शरीरातल्या पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कमी होतं, लो बीपी. हे कॅरेक्टर डायबिटीस इन्सिपिडसची आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे का? नॉर्मली एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचशा व्यक्तींना ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करता आलेल्या असतील. Intake of some substances like coffee, tea and excess alcohol, it decreases the secretion of ADH. आणि त्यामुळे कॉफी, टी अँड अल्कोहोल, these substances are called as diuretic substances. म्हणजे ज्या वेळेला हे पदार्थ घेतले जातात त्यावेळेला एडीएचचं सिक्रेशन कमी होतं आणि एडीएचचं सिक्रेशन कमी झालं की युरिनचा आउटपुट वाढतो आणि म्हणून यांना डाययुरेटिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे झालं पोस्टिरियर लोब मधून सिक्रेट होणारं एक हार्मोन. आता पोस्टिरियर लोबचं दुसरं हार्मोन, दिस हार्मोन इज कॉल्ड एज अ ऑक्सिटोसिन और दिस हार्मोन इज ऑल्सो कॉल्ड एज अ बर्थ हार्मोन. आता का म्हटलं जातं ह्याला बर्थ हार्मोन, त्याचं कारण आहे, दिस हार्मोन ऍक्ट ऑन स्मूथ मसल्स इन द युटेराइन वॉल. युटेरसच्या वॉल मधील स्मूथ मसल वरती ह्याचे ऍक्शन होते. अँड इट ब्रिंग अबाउट द कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ युटेराइन वॉल, ज्यांना आपण लेबर पेन असं म्हणतो. लेबर म्हणजे ऍट द टाइम ऑफ चाइल्ड बर्थ द युटेराइन वॉल शो विगरस कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इन रिस्पॉन्स टू ऑक्सिटोसिन. चाइल्ड बर्थच्या वेळेला, पार्च्युरेशनच्या वेळेला आईच्या पिच्युटरी ग्लँड मधून ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन रिलीज होतं तिच्या रक्तामध्ये आणि ते ऑक्सिटोसिन गर्भाशयाच्या भिंतीचं कॉन्ट्रॅक्शन करतं. गर्भाशयाच्या भिंतीमध्ये स्मूथ मसल असणारा जो लेअर आहे, वी कॉल इट ॲज अ मायोमेट्रियम. या मायोमेट्रियम वरती ह्याची ऍक्शन होते, युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन होतं, दॅट हेल्प टू पुश बेबी टुवर्ड्स द वजायनल ट्यूब. बरोबर आहे का? आणि त्यामुळं
हे हार्मोन चाइल्ड बर्थला मदत करत असल्यामुळे दिस हार्मोन इज कॉल्ड एज अ बर्थ हार्मोन. बघा एकदा, इट स्टिम्युलेट युटेरस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस ड्युरिंग पार्च्युरेशन. इथल्या स्मूथ मसल वरती हा ऍक्ट होतो आणि त्यामुळे आपण याला बर्थ हार्मोन असं म्हणतो. दुसरं, दिस हार्मोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मिल्क इजेक्टिंग हार्मोन. याला मिल्क इजेक्टिंग हार्मोन म्हटलं जातं. सी वाय दिस इज कॉल्ड एज अ मिल्क इजेक्टिंग हार्मोन? बिकॉज इट स्टिम्युलेट कॉन्ट्रॅक्शन ऑफ मॅमरी ग्लँड टू इनिशिएट इजेक्शन और रिलीज ऑफ मिल्क. मिल्क सिंथेसिस मध्ये प्रोलॅक्टिनचा रोल आहे, पण मॅमरी ग्लँड मधून मिल्क रिलीज करण्यामध्ये, इजेक्ट करण्यामध्ये मात्र ऑक्सिटोसिन हार्मोनचा रोल असतो. बिकॉज ऑफ ऑक्सिटोसिन देर इज रिलीज ऑफ मिल्क अँड दॅट्स वाय द हार्मोन इज कॉल्ड एज अ मिल्क इजेक्टिंग हार्मोन. पहा ह्याची दोन नावं, बर्थ हार्मोन, मिल्क इजेक्टिंग हार्मोन. हे पहा, जर या हार्मोनचं सिक्रेशन कमी झालं तर काय होईल रे? दॅट विल कॉज डिफिकल्टी इन चाइल्ड बर्थ अँड डिफिकल्टी इन मिल्क इजेक्शन. बरोबर आहे. हे पहा, ज्या लॅक्टेटिंग वुमन आहेत, म्हणजे ज्या स्त्रिया स्वतः दूध पाजतात बाळांना, या लॅक्टेटिंग स्त्रियांमध्ये किंवा लॅक्टेटिंग वुमनमध्ये इव्हन साऊंड ऑफ बेबी और थॉट ऑफ बेबी, म्हणजे बाळाचा विचार जरी डोक्यात आला, बाळाचा आवाज ऐकायला आला किंवा बाळाचं रडणं ऐकायला आलं, क्राय ऑफ द बेबी, इट स्टार्ट टू रिलीज द ऑक्सिटोसिन. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की इमोशन्स वरती पण ह्याचं सिक्रेशन डिपेंड करतं. अ थॉट ऑफ बेबी और क्राय ऑफ बेबी or a sound of baby start to release ADH and that start releasing milk. बरोबर. In female, this hormone is related with emotions. Even a thought, cry or sound of the baby can start release of this hormone in lactating mother. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण याला मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं म्हणतो. आणि जर या हार्मोनचं सिक्रेशन कमी झालं तर चाइल्ड बर्थच्या वेळेला पण डिफिकल्टी येऊ शकते, लेबर पेन मध्ये आणि मिल्क इजेक्शन मध्ये डिफिकल्टी येऊ शकते. क्लिअर झालं? या पद्धतीनं पिट्युटरी ग्लँडच्या पोस्टिरियर लोब मधून सिक्रेट होणारे हे हार्मोन्स आहेत दोन. एक आहे एडीएच की ज्याचं किडनीवरती ऍक्शन होते आणि दुसरी युटेरस आणि मॅमरी ग्लँड वरती ऍक्शन होते. पा काही अॅनिमल मध्ये आणखीन एक हार्मोन आहे पा, ज्याचं नाव आहे कोहेरीन. हे हार्मोन पण पिट्युटरी ग्लँड मधून रिलीज होतं आणि मग जे प्रोलॉंग्ड कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन आहे स्मॉल इंटेस्टाईनचं, बेसिकली जेजुनमचं, ते कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन रेग्युलेट करण्याचं काम हे कोहेरीन करत असतं. आपल्या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला नाहीये. आणि हे जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे त्याला आपण पेरिस्टाल्सिस असं म्हणतो. बरोबर आहे. आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख केलेले दोन महत्वाचे हार्मोन, एक एडीएच आणि दुसरा ऑक्सिटोसिन. क्लिअर झालं? या हार्मोनसह इथं आपण पिट्युटरी ग्लँड संपवतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आणखीन एक खूप छोटा मुद्दा डिस्कस करणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे पिनियल ग्लँड. ही ग्लँड कुठं असते आणि हिचं काय काम, अगदी छोटा मुद्दा पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि मग टप्प्याटप्प्यानं आपण पुढच्या ग्लँड शिकत राहूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया.